आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। युवकांशी संवाद साधण्यासाठी भाजपची नवीन टीम तयार। सूत्रांची माहिती, अध्यक्ष नितीन नवीन, स्मृती इराणी, विनोद तावडे यांचा समावेश। टीमच्या माध्यमातून जेनझींपर्यंत पोहोचण्याचे कार्यक्रम। पुढील महिन्यापासून तरुणांपर्यंत पोहोचण्याचे कार्यक्रम हाती घेणार। वंदे मातरमचा आदर करण्याची शपथ घेऊन बैठकीमध्ये ठराव मंजूर करण्यात आला। शिवसेनेचा महामंडळ वाटपाचा तिढा सुटला। लवकरच महायुतीमध्ये महामंडळ वाटप होणार। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेमध्ये चढाओढ असल्याची सूत्रांची माहिती। महायुतीमध्ये 50-30-20 असा एसईओ पदे वाटण्याचा फॉर्म्युला। मनोज जरांगे 29 ऑगस्टच्या उपोषणावर ठाम। निर्णय बदलणार नाही, समाजासोबत कधी गद्दारी करणार नाही। मनोज जरांगे यांचं वक्तव्य। केलेल्या चुका सरकारने 28 ऑगस्ट पर्यंत दुरुस्त कराव्यात। मनोज जरांगे यांचा इशारा। आरएसएस आणि आयएसआयचे संबंध असल्याचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप। श्रीलंकेमध्ये राम माधव आणि आयएसआयच्या माजी प्रमुखांमध्ये भेट झाली। आरएसएस आणि आयएसआय यांच्यामध्ये 4 मुद्द्यांवर चर्चा झाल्याचा दावा। आरएसएसच्या मोहन भागवतांनी काय चर्चा झाली ते सांगावं, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। धाराशिवमध्ये भाजपत गेलेल्या नगरसेवकांच्या विरोधात ठाकरे सेनेचे बॅनर्स। काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या 9 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश। गद्दारी करणाऱ्या नगरसेवकांपासून सावधान, ठाकरे सेनेची बॅनरमधून टीका। एसटी महामंडळाकडून ग्रुप बुकिंगवरील अतिरिक्त 30% शुल्क रद्द। गौरी गणपतीसाठी कोकणामध्ये जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एसटी महामंडळाचा निर्णय। आणि